अखिल भारतीय किसान सभा पुणे जिल्हा त्रैवार्षिक 10वे अधिवेशन शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा इथं दिनांक 9 मे 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत श्री गणेश मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतमालाला रास्त भाव, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, दुधाला हमीभाव मिळावा यासाठी सुरू असलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, पीक विमा, सिंचन, वीज अन्याय, भूमी अधिग्रहण, पडकईचे थकीत पैसे मिळवून देण्याचा लढा, हिरड्याची नुकसान भरपाई मिळवून देण्याचा लढा अशा अनेक प्रश्नांवर महाराष्ट्र राज्य किसान सभेनं जोरदार, स्वतंत्र व संयुक्त लढे दिलेत व देत आहेत। सद्यस्थितीत संपूर्ण राज्यभर जिल्हानिहाय किसान सभा सुरू, या शेतकरी संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन सुरू आहे। या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा किसान सभेचे 10वे जिल्हा अधिवेशन शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा इथं येत्या 9 मे 2026 रोजी संपूर्ण दिवसभर संपन्न होत आहे। किसान सभेनं मागील 3 वर्षात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड, मावळ तालुक्यातील एकूणच शेतकरी वर्गाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अत्यंत चिवटपणे संघर्ष केलेला आहे। वन हक्क कायद्याची अंमलबजावणी, मनरेगा व पेसा कायद्याची अंमलबजावणी यासाठी किसान सभेनं सातत्यानं लढे उभे केले। ऐतिहासिक असा हिरड्याची नुकसान भरपाई मिळवून देण्याचा लढा हा सलग 4 वर्ष सुरू होता। अखेर या प्रश्नाला यश येऊन सुमारे 15 कोटीपेक्षा अधिकचा शेतकरी निधी बांधवांना प्राप्त झालाय। याबरोबरच गावातील मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करणे कामी किसान सभेनं सातत्यानं प्रयत्न केलेत। हिरड्याच्या खरेदीचा व त्याच्या हमीभावाचा प्रश्नही किसान सभेनं लावून धरलाय। किसान सभेचे हे 10वे जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटन अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख हे करणार असून समारोप अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्य सचिव राज्य सरचिटणीस शेतकरी नेते कॉम्रेड अजित नवले हे करणार आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.